सह्याद्री सहकारी बँकेचे संस्थापक नामदेव बापू कदम व बाबूराव अण्णा जाधव यांच्याबरोबर काम केलेले जळगाव येथील ज्येष्ठ सभासद पांडुरंग हरिवाघ यांनी केली जुन्या नेतृत्वावर टीका। सह्याद्री सहकारी बँकेच्या स्थापनेपासून जळगाव येथील ज्येष्ठ सभासद राहिलेले पांडुरंग हरिवाघ यांनी जुन्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणावर आरोप केला असून या बँकेच्या स्थापनेपासून पांडुरंग वाघ हे नामदेव बापू कदम आणि बाबूराव अण्णा जाधव यांच्याबरोबर काम करत होते। याबाबतचा घेण्यात आलेला हा थेट जळगाव येथून आढावा पाहूयात। सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली असून यामध्ये प्रामुख्याने नामदेव बापू कदम आणि बाबूराव अण्णा जाधव यांनी गोरगरिबांचा, असंघटित कामगारांचा, हातगाडी कामगारांचा आर्थिक सुबत्ता यांना लाभावी म्हणून या सह्याद्री सहकारी बँकेची निर्माण केली आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलो आहोत कोरेगाव तालुक्यातील जळगाव या गावात आणि एक ज्येष्ठ सभासद आहेत नामदेव बापू कदम व बाबूराव अण्णा जाधव यांच्याशी काम केलेले आपल्याबरोबर वाघ आहेत। या जळगाव गावचे सोबत पांडुरंग हरिवाघ हे आपल्याबरोबर आहेत। काय मत करताय? ज्येष्ठ सभासद आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं संस्थापकांबरोबर। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने ह्या बँकेचा चढ उतार त्यांनी जवळून पाहिलाय। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। काय सांगाल तुम्ही की या बँकेचा कारभार कसा चालतो आणि काय वाटतंय तुम्हाला? गेली बरीच वर्ष पुरुषोत्तम शेठ माने यांच्याकडे सत्ता आहे, आता नवीनच पॅनल हा आलाय सह्याद्री परिवार, तर काय सांगाल तुम्ही या संस्थेबद्दल? तुम्हाला काय वाटतं? प्रामुख्याने तुम्ही जुने सभासद आहे, काय सांगाल थोडक्यात? थेट संस्थेचं असं आहे की आम्ही पहिल्यापासून मुंबईमध्ये हातगाडी ओढून कामगारांनी काय केलेलं आहे की एकजुटीनं संस्था तयार केली व पवार साहेबांनी आम्हाला सहाय्य केल्यामुळं आम्हाला ती बँक उभी करून दिली। तर बँक ही कामगाराचीच आहे आणि कामगारांनाच वर्चस्व त्यात द्यावं अशी आमची इच्छा आहे। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नामदेव बापू कदम तसेच बाबूराव अण्णा जाधव यांच्याबरोबर जवळून काम केलंय, कशी माणसं होती? काय वाटतंय तुम्हाला? ही माणसांनी बँक उभी केली, विशाल हाऊसिंग सोसायटी, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी उभी केली, थोडक्यात काय सांगाल? ज्येष्ठ म्हणून काय सांगाल? आता ते असं आहे की ज्या वेळेला आम्ही ही नामदेव बापू, परत आनंदराव नागेश फाळके, परत बाबूराव अण्णा, हे जी लोक होती का नाही, ते हे आम्ही एक जीवानं राहत होतो आणि एक जीवानं राहिल्यामुळे ही अशिक्षित कामगार सुशिक्षित कसा बनावा ह्यासाठी आमचं ध्येय जास्त होतं। त्यामुळं आम्ही इतकं काबाड कष्ट करून आपल्याला या मोठ्या शहरात, एवढ्या मोठ्या, तिथं कशी आपली पाय ठेवायला जागा मिळावी, आपल्याला काहीतरी त्या कुठली संस्था उभी करावी, ह्या माध्यमातून आम्ही हमेशा धडपडत राहिलो आणि त्यामुळं आम्ही ही छोटीशी संस्था उभी केलेली आहे। विशाल सह्याद्री सहकारी नगर सुद्धा उभं केलेलं आहे आणि त्यानंतर हे आता जी काय असे बनावट लोक येतात आणि हे आमच्या संस्थेचं वाटोळं करायला बघतात, तर ही त्यांनी खरी करू नये। मला काय वाटतं, कुणावर आरोप तुम्ही थेट घेतला की बनावट लोक कोण असावेत असं तुम्हाला वाटतं? अहो, बनावट म्हणजे बाहेरचे सभासद, कामगार, हातगाडी कामगार सभासद असला आणि तो जरी कुठल्याही कामगाराचा असा माणूस आला तर आमचं भाग्य आहे, त्यात आम्ही मानू, आम्ही त्यांच्यासाठी कष्ट केलेलं आहे। पण जो बाहेरचा येऊन जर इथे पिठावर गुट्या मारत असेल तर तो आम्हाला योग्य नाही। काय वाटतं तुम्हाला? गेली 22-23 वर्ष एक सत्ता होती काय लोकांकडे, थोडक्यात काय सांगाल? कशा पद्धतीने बँकेची वाटचाल आहे? सत्ता लबाडून काही लोक आमच्यातली फुटीर होऊन ती बाहेर गेली आणि त्यांनी साथ देऊन ती बाहेरची माणसं आणून अध्यक्ष बनवली, चेअरमन बनवली, पण ह्यांनी संस्था सगळी धुवून खाल्ली असं आहे। आणि त्यानंतर जी मग काही लोकांचं डिव्हिडंड आहेत, हे डिव्हिडंड सुद्धा जवळजवळ ते सभासद ही झाल्यापासून, संस्थेवर आल्यापासून एका माणसाला ही डिव्हिडंड दिलेला नाही। म्हणजे आता 20-22 वर्ष डिव्हिडंड नाही मिळाला। आता काय वाटतं तुम्हाला? हे मोठं आव्हान आहे। सहकार पॅनलचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम माने आणि सह्याद्री परिवार पॅनलचे सर्वेसर्वा अमित
चव्हाण हा दहेगावचे सुपुत्र असणार आहे. काय वाटतं तुम्हाला, यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे मोठ्या प्रमाणात. पहिल्यांदाच अमित चव्हाणांनी आपला पॅनल टाकलाय आणि पुरुषोत्तम माने हे गेली 22 वर्ष या सत्तेवरती आहेत. थोडक्यात काय फरक वाटतो तुम्हाला या दोन्हीमध्ये? आमच्यात असं आहे की आता आम्हाला कुठं साथ मिळाली आहे चव्हाण साहेबांची. आलं का? चव्हाण साहेबांची आम्हाला आत्ताशी साथ मिळालेली आहे, तर ती साथ आम्हाला योग्य लाभावी. कारण ही माने शेटनी आमचे पैसे बहुत खाल्ले, ही केले, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. असं आहे. तर आता सध्या आम्हाला ते चव्हाण साहेबाची साथ मिळाल्यामुळं हे अशोकराव, परत दुसरे कार्यकर्ते काय आहेत ते असे सगळे मिळून आम्ही काय केले, आता हा पॅनल टाकलेला आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहे आणि ह्या पॅनलचं थोडक्यात तुम्ही काम करताय. हा, एक नवीन नेतृत्व तुम्ही तयार केले आणि ते नेतृत्व आता काम करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सच्च्या माणसाच्या हातात द्यायचं. सच्च माणसाच्या. अमित चव्हाण तुम्हाला सच्चे वाटतात? हा, व सच्चे वाटत. आपल्या बरोबर ज्येष्ठ सभासद होते वाघ, आणि यांनी नामदेव बापू कदम आणि बाबूराव जाधव यांच्याबरोबर काम केले. कशा पद्धतीने बँकेची वाटचाल आहे आणि कशा पद्धतीने अमित चव्हाण यांच्या हातात आपण सत्ता देणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी एक वर्तवलंय. आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात रमधुमाळी सह्याद्री सहकारी बँकेची या मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात निवडणूक आणि राजकारण कसं तापताना दिसून येत आहे थेट त्यांच्याकडून आपण हे जाणून घेतलं. आणि याच माध्यमातून आपण पोचलो होतो कोरेगाव तालुक्यातील जळगाव गावामध्ये. थेट ज्येष्ठ सभासद असणारे मुंबईपासून सभासद असणारे हातगाडी कामगार असणारे वाघ यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. पांडुरंग हरी वाघ यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, जळगाव.